श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मागील जन्माच्या कोणत्या पापामुळे धृतराष्ट्र आंधळे म्हणून जन्माला आले? धृतराष्ट्र हे आंधळे होते, पण जेव्हा त्यांना माहीत पडले की गांधारी 100 पुत्रांना जन्म देऊ शकते असा तिच्याकडे आशीर्वाद आहे, तेव्हा त्याला त्याच्या आंधळेपणाचे दुःख वाटले नाही. धृतराष्ट्राला 100 पुत्र आणि 1 पुत्री झाली. कुरुक्षेत्रात त्याचे 100 पुत्र मारले गेले. एका वडिलांसाठी ह्याच्यापेक्षा जास्त दुःखाचे कारण काय असू शकते की त्याला आपल्या 100 पुत्रांच्या मृत्यूचे दुःख करावे लागले. भगवान श्रीकृष्णांनी गीतेचा जो संदेश दिला होता तो अर्जुनाशिवाय संजय आणि धृतराष्ट्र यांनी ऐकला होता. त्यात श्रीकृष्णांनी सांगितले होते की सर्व काही पूर्वनिर्धारित आहे. प्रत्येकाला आपल्या पूर्वकर्माचे फळ भोगावे लागणार आहे. धृतराष्ट्राला ती गोष्ट माहीत होती. दुर्योधन आणि दुशासन हे पांडव आणि द्रौपदी यांचे दोषी होते. त्यांच्या मृत्यूला तर धृतराष्ट्र कर्माशी जोडत होते, पण बाकी पुत्रांची त्यामध्ये काहीही चूक नव्हती. मग ते का मृत झाले? हा प्रश्न धृतराष्ट्र यांना खूप सतावत होता. जेव्हा महाभारताचे युद्ध संपले तेव्हा धृतराष्ट्रले भगवान श्रीकृष्णांनी हा प्रश्न विचारला. मी आंधळा जन्माला आलो होतो, माझे 100 पुत्र मारले गेले. भगवंता, माझं असं कोणतं पाप आहे की ज्याची शिक्षा मला आता भोगावी लागत आहे? तुम्ही अर्जुनाला सांगितलं होतं की जे काही होत आहे ज्याच्या त्याच्या कर्माचे फळ आहे. मग आता माझे आंधळे असण्याचा आणि माझ्या 100 मुलांचा मृत्यू होण्याचे कारण काय आहे? कृपया मला याचे कारण सांगावे, कारण हे दुःख मला सारखे सतावत आहे. त्या उत्तरामुळे मी ह्यातून स्वतःला सावरू शकेल. तेव्हा श्रीकृष्णांनी सांगितले, महाराज धृतराष्ट्र, आपण जे ऐकले आहे ते योग्य आहे. कर्माचे फळ हे भोगावेच लागते, त्यापासून कोणीही वाचू शकत नाही. प्रत्येकाला आपापल्या कर्माप्रमाणे त्याचे भोग हे भोगावेच लागतात. विशेषतः राजा आणि सामर्थ्यवान लोकांना कर्माचे फळ हे विशेष रूपामध्ये भोगावे लागते, कारण परमेश्वर अशा सामर्थ्यवान लोकांकडून जास्त जबाबदारीची अपेक्षा ठेवतात. काही हवं असेल तर त्यासाठी काहीतरी द्यावंच लागतं. हा सृष्टीचा नियम आहे. तुम्ही ह्या जन्मातही राजा आहात आणि मागील जन्मीही राजाच होता, पण तेव्हा तुम्ही खूप पापकर्म केले होते. श्रीकृष्णांचं हे बोलणं ऐकून धृतराष्ट्र आपण केलेल्या चुका ऐकण्यासाठी अधीर झाले. ते म्हणाले, हे माधवा, मी ह्या जन्मात जे केले ते सर्व माझ्या समोर आहे. एक राजा आणि एक कुटुंब प्रमुख म्हणून मला ते योग्यच वाटले, पण माझा पूर्वजन्म काय होता हे ऐकण्यास मी उत्सुक आहे. तेव्हा मला तुम्ही ती सर्व माहिती सांगावी. मी असं कोणतं पाप केलं होतं की ज्यामुळे मी आंधळा आहे आणि मला माझे 100 पुत्र गमवावे लागले? तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी धृतराष्ट्राला त्यांच्या मागील जन्माची आठवण करून द्यायला सुरुवात केली. ते त्यांना त्यांच्या मागील जन्मी घेऊन गेले. भगवान श्रीकृष्णांनी सांगितले, महाराज धृतराष्ट्र, मागच्या जन्मी देखील आपण एक राजा होता. तुमच्या राज्यात एक तेजस्वी ब्राह्मण राहत होता. ब्राह्मणाजवळ एक हंसची जोडी होती. त्यांना 4 पिल्ले होती. त्या ब्राह्मणाला त्या हंसाशी आणि त्यांच्या पिल्लांशी आपल्या मुलाप्रमाणे लळा होता. एकदा ब्राह्मणाला तीर्थयात्रेसाठी जायचे होते, पण त्या हंसाच्या चिंतेने तो जाऊ शकला नव्हता.
तेव्हा त्याने आपली ही काळजी एका साधूला सांगितली. तेव्हा साधूने सांगितले, तुला तीर्थयात्रेला जायचे आहे, पण तुझ्या जाण्यामध्ये हंसामुळे आडकाठी होत आहे असे सांगून तू त्यांचा पुढील जन्म खराब करत आहेस. राजा हा प्रजेचा मालक असतो. तू आणि तुझे हंस तुझ्या राजाची प्रजा आहे. तेव्हा तू हंसांना आणि त्यांच्या पिल्लांना राजाकडे सुरक्षित ठेवून तीर्थयात्रेसाठी जा. राजा आपण एक प्रजापालक राजा होता म्हणून ब्राह्मणला देखील ही गोष्ट पटली. त्याने तुमच्याकडे येऊन त्याची अडचण तुम्हाला सांगितली. तेव्हा तुम्ही त्यांना आश्वासन दिले की तू तीर्थयात्रेवरून येईपर्यंत मी या सर्वांचे रक्षण करेल. त्याप्रमाणे तो ब्राह्मण हंस आणि त्यांच्या पिल्लांना तुमच्याकडे सोडून तीर्थयात्रेला गेला. हंस आणि त्याची पिल्ले तुमच्या तलावात राहत होती. एके दिवशी आपणास मांस खाण्याची खूप तीव्र इच्छा झाली. त्यावेळी तुम्ही आपल्या महालाच्या बागेत फिरत होता. तेव्हा तुमची नजर त्या हंसांवर पडली. तुम्ही विचार केला की मी आतापर्यंत बऱ्याच प्राण्यांचे आणि पक्ष्यांचे मांस खाल्ले आहे, पण अजूनपर्यंत हंसाचे मांस खाल्ले नाही. मला ह्याची चव कशी लागते हे माहीत नाही. तुमच्या मनामध्ये हा प्रश्न येऊ लागला आणि त्यामुळे तुम्ही त्या हंसांचे मांस खाण्याची तुमची तीव्र इच्छा होत गेली. जेव्हा त्या इच्छेने पराकाष्ठ गाठली तेव्हा तुम्ही स्वतःला त्या विचारापासून विलिप्त करू शकला नाही. तुम्ही त्या हंसाचे 2 पिल्ले भाजून खाल्ले. त्या पिल्लांचे मांस इतके स्वादिष्ट होते की तुम्हाला त्या हंसाच्या पिल्लांना खायची सवय पडली. त्या हंसाला जेव्हा पिल्ले होती तेव्हा तुम्ही त्याची पिल्ले खात असत. असे करत करत तुम्ही त्यांची 100 पिल्ले खाल्ली. शेवटी तो हंस अपत्यहीन झाला आणि त्या दुःखातच त्याचा मृत्यू झाला. काही वर्षानंतर तो ब्राह्मण तीर्थयात्रा करून परत आला. तो तुमच्याकडे आला आणि त्याने त्याच्या हंसाची जोडी आणि पिल्लांबद्दल विचारले. तुमच्या लोभीपणाने त्या सर्वांचा बळी घेतला होता, पण तुम्ही तर एक प्रजापालक राजा आहात. त्यामुळे तुम्ही तुमच्या प्रजेची संपत्ती लुटली असे बोलू शकत नव्हता. त्यामुळे तुम्ही तर ब्राह्मणाला सांगितले की ते आजारपणामुळे मृत झालेत. त्या ब्राह्मणाला तुमच्यावरती पूर्ण विश्वास होता. त्याने तुमच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि दुःखी मनाने तो घरी निघून गेला. महाराज, आपण त्या हंसाचे पिल्ले खाल्ली आणि तरी देखील ब्राह्मणासोबत खोटे बोलून एकाच वेळी खूप सारे पापे केली. तो ब्राह्मण तीर्थयात्रेला गेला होता. तुम्ही त्याच्यासोबत विश्वासघात केला. त्याने तुमच्यावरती विश्वास ठेवला होता. तुम्ही तुमचा राजधर्म पार पाडला नाही. जिभेच्या लोभाने तुम्ही त्या हंसाची 100 पिल्ले भाजून खाल्ले, जे तुमच्याकडे आश्रयाला आलेले होते. तुम्ही त्यांचा अपराध केला. हे खूप मोठे पाप होते. हे राजा, या पापाचे तुला कर्मफळ मिळाले आहे. ज्या पद्धतीने जिभेचे चोचले पुरवण्यासाठी लोभाने तुम्ही त्या हंसाची 100 पिल्ले खाल्ली, त्याप्रमाणे तुमचे 100 पुत्र देखील लोभामुळे मारले गेले. ज्याने तुमच्यावरती डोळे बंद करून विश्वास ठेवला त्या तीर्थयात्रे ब्राह्मणाशी तुम्ही खोटे बोललात. तुम्ही तुमच्या राजधर्माचे पालन केले नाही. या विश्वासघाताचे फळ म्हणून तुम्ही आंधळे झालात. तुम्ही तुमच्याच कर्माचे फळ भोगत आहात. तर मित्रांनो, अशा या पापामुळे धृतराष्ट्र हे आंधळे जन्माला आले. मित्रांनो, धृतराष्ट्र हा अंबिका व विचित्रवीर्य यांचा नियोगाद्वारे जन्मलेला पुत्र होता. कुरुवंश टिकून राहावा यासाठी
विचित्र वीर्याच्या मृत्यूनंतर पुत्रप्राप्तीसाठी अंबिका व अंबिकेची सासू व राजमाता सत्यवतीच्या आदेशानुसार सत्यवतीचा कनिकपुत्र कृष्णद्वैपायन व्यास अर्थात व्यास पाराशर म्हणजेच महर्षी व्यास ह्यांच्यामुळे अंबिकेला झालेला हा पुत्र होता. मात्र महर्षी व्यासांचे उग्र रूप पाहून तिने भीतीने डोळे मिटून घेतले होते. त्यामुळे तिचा मुलगा आंधळा जन्माला आलेला आहे अशी भविष्यवाणी व्यासांनी केली होती. धृतराष्ट्र पांडवांचा सावत्र भाऊ होता. तो 100 कौरवांचा पिता होता. त्याच्या पत्नीचे व पट्टराणीचे नाव गांधारी होते. त्यांच्या ज्येष्ठ पुत्राचे नाव दुर्योधन होते. धृतराष्ट्र हा जन्मतःच नेत्रहीन असल्याने त्याला हस्तिनापूरचे राज्य मिळू शकले नाही. त्याऐवजी पांडूला हस्तिनापूरचा सम्राट करण्यात आले होते. पुढे शाप मिळाल्यामुळे विफल होऊन राज्य त्याग करून पांडू आपल्या दोन्ही पत्नींसह वनवासाला निघून गेला व सिंहासनावर बसण्याचा हक्क धृतराष्ट्राला आपोआपच प्राप्त झाला. मात्र काही वर्षानंतर पंडुपुत्रांच्या म्हणजेच पांडवांच्या आगमनामुळे दुर्योधनाला हस्तिनापूरचा सम्राट बनवण्याचा हक्क डावलला जाऊ शकतो हे लक्षात आल्यावर त्याने दुर्योधनच्या पांडवांविरोधातील सर्व कारवायांकडे दुर्लक्ष केले. द्रौपदी वस्त्रहरणाच्या प्रसंगी त्याने आपल्या पुत्रांना द्रौपदीच्या शापांपासून वाचवण्यासाठी द्रौपदीला वरदान देऊन केली की ज्यामुळे द्रौपदी आपल्या पांडवांना व आपल्या पुत्रांना दास्यत्वातून मुक्त करू शकली होती. नेत्रहीन असूनही धृतराष्ट्राचे बाहुबल अचाट होते. भीमाने आपल्या सर्व पुत्रांना ठार केल्याचा प्रतिशोध घेता यावा म्हणून महाभारत युद्धानंतर धृतराष्ट्राने भीमाला आलिंगन देण्याच्या हेतूने आपले मिठीमध्ये ठार मारण्याचा कट रचला होता. मात्र कृष्णाने चपळाईने भीमाऐवजी त्याच्या पुतळ्यास पुढे केले व धृतराष्ट्राने तो पुतळा मिठीत घेताच त्याचे तुकडे तुकडे झाले. कृष्णाच्या प्रसंगावधामुळे धृतराष्ट्राच्या हातून घडू पाहणारी भीमाची हत्या टळली. त्या प्रसंगानंतर त्याने आपली पत्नी गांधारी हिच्यासह वानप्रस्थाश्रम पत्करला. तर मित्रांनो, या कथेद्वारे या माहितीद्वारे तुम्हाला नक्कीच समजले असेल की धृतराष्ट्र हे मागील पापामुळे आणि कोणत्या भविष्यवाणीमुळे आंधळे होते. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. धन्यवाद मित्रांनो. बोला श्री स्वामी समर्थ.